माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. भाग युद्धकांड 42. दुसऱ्या दिवशी पुनच्च राजसभा भरली. तिच्या शोभेला वैकुंठाशिवाय दुसरी उपमा नाही. श्रीराम वामांकावर सीतेला घेऊन सिंहासनावर बसला. नेहमीप्रमाणे भरत, लक्ष्मण, सुमंत, अकंपन, राष्ट्रवर्धन, धर्मपाळ यांनी आपापली स्थाने घेतली. त्यावेळी वेद शास्त्रे यांच्यात रामाचे स्वरूप वर्णन करण्याची चुरस लागली. कुणी म्हणे सगुण तर कुणी त्याला निर्गुण सिद्ध करू पाहत होते. प्रत्येकजण आपापल्या मतांच्या सिद्धतेसाठी वेगवेगळे शास्त्र, वचने, तत्वे, पुरावे, तर्कशास्त्राचे सिद्धांत यांचा वर्षास करीत होते. राम हा विश्वाचा निर्माता की स्वतःचा विश्वरूप, एके देशी की सर्व संचारी, निर्विकार की विकाराधीन, या प्रकाराच्या वादविवादामध्ये हळूहळू उपनिषदे, ऋषी, विद्वान, ज्ञानी हे सुद्धा उतरले. रामाचे यथातथ्य वर्णन करणे हाच त्याच्या मनातील हेतू. त्याचसाठी ते अट्टहासाने बोलत होते. नाना प्रकारचे दृष्टांत देत होते. युक्ती प्रयुक्ती करीत होते. पण कुणाची एकमत होत नव्हते. या सर्व घटपटादी घटापोट टोप बराच वेळ चालला. तो संपण्याचे चिन्ह दिसेना. मध्याग्न भोजनाची वेळसुद्धा जवळ येऊ लागली. तेव्हा परमभक्त हनुमान उठून उभा राहिला. त्याने सर्व सभेला हात जोडून विनंती केली, वंदन केले. स्वतःचे मनोगत ऐकून घेण्याची कृपा करावी अशी विनंती केली. तो म्हणाला, तुम्ही रामरूपाचे खरोखरच यथातथ्य वर्णन केलेत, शुद्ध परमार्थ सांगितलात, पण आमचा भक्तांचा प्रेमभाव हे काही पाहत नाही. आम्हाला या तत्त्वज्ञानाचे काही समजत नाही. हातात धनुष्यबाण घेतलेला सावळा श्रीराम हेच आमचे परब्रह्म. दासाबसाठी अवतार घेतो तोच आमचा परमार्थ. ज्याने रावण मारला तोच ही शास्त्र अस्त्र सादरी मानवी रूपातील मूर्ती हाच आमचा धर्म. हेच आमचे ध्यान, हेच आमचे ज्ञान. याशिवाय आम्हाला काही ऐकायचे नाही, पाहायचे नाही. आम्ही सदा सर्वदा रामच गाऊ, रामच ध्याऊ, रामच पाहू, रामच ऐकू. आम्हाला हेच ब्रह्म. आम्ही याचेच भजन करून हा कठीण असा भवसागर असत खेळत पार करू. हे मारुतीचे मनोगत ऐकून सर्वांनी त्याचा जय जयकार केला. रामाने त्याला उचलून आपल्याजवळ बसवले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. या ठिकाणी युद्धकांड पूर्ण झाले. यात प्रथम रामाने सुवेळावरून बाण सोडून रावणाचे छत्र पाडले. मग अंगदाला शिष्टाईसाठी पाठवले. रावणाचा भाऊ कुंभकर्णाचा वध केला. लक्ष्मणाला निकुंभलेकमध्ये पाठवून इंद्रजिताला युद्धात मारला. 2 वेळा मारुतीकडून द्रोणगिरी आणविला. अही मही यांचे पाताळ लोकात निर्दालन केले. रावणाला रणात वीरगती दिली. देवांना बंदीतून सोडवले. विभीषणाची लंकेवर स्थापना केली. दशरथाची भेट घेतली. सीतेला दिव्य करावयास लावून मग विमानात बसून परत निघाला. भरताची भेट घेतली. याला वनवासाच्या व्रताची सांगता झाली. राम राज्यावर आरूढ झाला. भरताला युवराजपद, शत्रुघ्नाला सेनापतीपद दिले. सर्वांना सुखी केले. हे सर्व वर्णन अज्ञ एकनाथ कसे करणार? पण श्री गुरु जनार्दन स्वामींनी मस्तकार वरदहस्त ठेवून हे पूर्ण करून घेतले आणि त्यांच्याच पुस्तकातले अभिवाचनातनं मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. हे रामायण शतकोटी आहे. यातील एक एक अक्षर जसे जसे कानी पडते तसतसा पापी मनुष्य शुद्ध होत जातो. या ठिकाणी श्री भावार्थ रामायण युद्धकांड श्री रामचरित्र कथन नावाचा 92वा अर्थ अध्याय संपला. युद्धकांड येथे संपले. पुढील भाग म्हणजेच उत्तरकांड श्री भावार्थ रामायण उत्तरकांड आपण बघणार आहोत. त्यातला पहिला भाग. एकनाथ महाराज म्हणतात, हे सद्गुरो जनार्दना, तुला नमस्कार असो, नमस्कार असो. तुला वेगळेपणाने नमन करायला जावे तो तू व मी हा भेदच नष्ट होतो. तू आत्मरूपच. त्यामुळे तुझा महिमा कोणीच वर्णन करू शकत नाही. सद्गुरू गजानन शारदा यांना मी एकात्म भावनेनेच वंदन करतो. श्रोतू वर्गालाही वंदन करून श्रीरामाचे चरित्र पुढे वर्णन करतो. युद्धातही लंकाधीश रावणाचा वध करून विभीषणास लंकेचे राज्य देऊन श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, सुग्रीव, मोठमोठे वानरगण असे सर्वजण अयोध्येत आले. अयोध्येत सर्व प्रजाजन आनंदित झाले. भरताला 14 वर्षाने त्याचा प्राणप्रिय राम भेटला. शत्रुघ्न, कौशल्या, सुमित्रा, मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला, सुमंत
इतर मंत्रीगण यांना आनंद झाला. वशिष्ठांच्या हृदयस्थ रामाचे, आत्मा रामाचे त्यांना बाह्य नेत्रांनी दर्शन झाले. ते कृतार्थ झाले. कैकेयी 14 वर्षांनी चित्त पालट होऊन पूर्ण सात्विक झाली होती. रामावताराच्या महत् कार्यात तिने जे काही सहकार्य केले त्याबद्दल ज्ञानी, ऋषी, देवता मनोमन कृतज्ञत होत्या. आता वनवास संपला होता. भरताच्या शिरावरील राज्यभार आता उतरणार होता. रामाला रीतसर राज्याभिषेक करावा हेच सर्वांचे मनोगत होते. हनुमंताचे महान सहकार्य हे रामावताराच्या यशस्वी कार्यसिद्धीचे मुख्य रहस्य होते. रामाने हनुमंताला म्हटले, हनुमंता, मी तुझे कशावर मानू? तुझे मजवर थोर उपकार. पण हनुमंत म्हणाला, प्रभो, हा सर्व प्रभाव आपल्या रामनामाचाच होय. श्रीराममाला राज्याभिषेक झाला. अयोध्या नुसती हर्षाने फुलली होती. सर्वांचा यथायोग्य मानसन्मान करण्यात आला. सुग्रीवाधिक वानरश्रेष्ठांनी रामाच्या अनुज्ञेने किष्किंधेस प्रयाण केले. प्रभूच्या सेवेसाठी हनुमंत मात्र अयोध्येत राहिला. तरी रामाने नंतर काही दिवसांनी त्याला विचारले, हनुमंता, तू काहीतरी वर माग. हनुमान म्हणाला, हे रामा, माझी एकच अपेक्षा, माझ्या श्रवणात रामकथा असावी. तुझे नाम माझ्या मुखात राहो. ध्यानात तुझी मूर्ती असावी. चित्त तुझ्याचकडे लागलेले असावे. मनात तूच राहावे. माझे प्राण इंद्रिय तुझ्याचकडे लागलेले असावेत. तूच माझा आत्मा असावा. जेथे तुझे नाम गुण संकीर्तन चालत असेल तेथे मी जावे, उपस्थित राहावे. श्रीराम म्हणाला, आता तू तुझ्या मूळस्थानी जावे. तू मागितलेले वरदान मी तुला देत आहे. तू माझे काम राहिले. तू श्रीराज्याच्या सीमेवर जावे, तेथे राहावे. कोणी पुरुष त्या श्रीराज्यात जाऊ नये याची खबरदारी घे. तेथे दर 6 महिन्यांनी उपकार करावा. तुझ्या उपकाराचा परिणाम असा होईल की सूक्ष्म लोकातून त्या राज्यातील स्त्रियांना गर्भधारणा होईल, पण स्त्री अपत्य जन्माला येतील. तुझ्या या कार्यातून पुढे सिद्ध योग्याचे मोठे कार्य साधणार. मी तुला एवढे कार्य सांगतो, पण तुला माझा विरह मुळीच जाणवणार नाही. रामाची आज्ञा ऐकून मारुती त्याप्रमाणे श्रीराज्याकडे गेला. हनुमान श्रीराज्य प्रेषण आपण बघितले. आता उत्तरकांडातला पुढचा भाग. श्रीराम राज्य करू लागला. त्याच्या सभेत नाना विषयांचे ज्ञानी लोक नेहमीच असत. ते रामाचे गुणवर्णन करताना आपापसात खूप चर्चा करीत असत. प्रजा तर पूर्ण सुखी होती. सारे आनंदात राहत होते. रामाच्या भेटीला अनेक मोठे तपस्वी, ज्ञानी, योगी, ऋषी, मुनी आले. त्यांना धर्म संस्थापक अवतारी राजाचे दर्शन घेऊन धन्यता वाटत होती. अत्रि ऋषी आले, अगस्ती आले, गौतम ऋषी आले, कण्व, भरद्वाज, चौवन, अंगिरा, कौंडिन्य, कश्यप ऋषी आले. असित, विश्वामित्र, जमदग्नी, दत्तात्रेय आले. या तपस्वी ऋषींचे रामाने पुढे जाऊन स्वागत केले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. त्यांना वस्त्र भूषण दिली. त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या आगमनाने आपण धन्य झालो असे म्हटले. त्यावेळी अगस्ती त्यांचे अद्भुत गुणवर्णन करून म्हणाले, तुझा लोकविलक्षण पराक्रम सद्गुण ऐकून आम्ही तुला पुण्यप्रद दर्शनासाठी आलो आहोत. राम त्यांना म्हणाला, इंद्रजिताचे बल सर्वात श्रेष्ठ होते असे सर्वजण म्हणतात. माझ्या हातून त्याचा मृत्यू झाला नाही. त्याला कोणाचा वर प्राप्त होता? त्याच्या पराक्रमाचे रहस्य काय होते? त्यावर अगस्ती म्हणाले, पूर्वी कृतयुगात प्रजापतीचा पुत्र पुलस्त्य नावाचा मोठा धर्मशील वेदज्ञ होता. तो एकदा मेरू पर्वतावर गेला. तेथे तृणबिंदू ऋषींचा एक अतिशय रम्य शांत आश्रम होता. तो परिसर तपश्चर्येस अनुकूल होता. पुलस्त्याने तेथे तप करण्यास आरंभ केला. नियत आचरण ठेवून तो तेथे वेद पठण करीत राहिला. तेव्हा तरी काही राजकन्या त्या पर्वतावर क्रीडा करण्यासाठी, पर्वतांची शोभा पाहण्यासाठी आल्या. त्याने हा ऋषी पाहिला. त्याला वंदन करून त्या तेथे थांबणार होता. पण पुलस्त्य त्यांना म्हणाला, मी वेद म्हणणार आहे. तो ध्वनीत जर तुमच्या कानात पडेल तर त्यामुळे तुम्हाला गर्व राहील, म्हणून तुम्ही येथून दूर जावे. राजकन्या ते ऐकून लगेच तेथून निघून गेल्या. पण त्यांना शोधत तृणबिंदूची कन्या जरा वेळाने तेथे आली. तिच्या मैत्रिणी तिला दिसल्या नाही. पण पुलस्त्य मोठ्या आवाजात वेद पठण करीत होता. तो ध्वनी तिच्या कानी पडला. दिव्य वाणीचा विलक्षण प्रभाव पडून ती गर्भवती झाली. तिचा वर्ण तांबूस गौर होता. तो पांडुरका झाला. सख्या सापडत नाहीत हे पाहून ती लगेच आपला पिता तृणबिंदू यांच्यापाशी परत गेली. विवर्ण झालेले तिची मुख पाहून त्या ऋषींनी तिला विचारले, तू कुठे गेली होती? तिने सर्व वृत्तांत सांगितला.
तेव्हा पुलस्त्यांच्या वेदपठणाचा प्रभाव पडून आपली कन्या गर्भवती झाली हे त्याने ओळखले. कन्येला घेऊन तो पुलस्तीजवळ आला. झालेला प्रकार त्याने त्याला सांगितला. पुलस्तीला आश्चर्य वाटले, पण त्याला एक वरदान आठवले. त्यानुसार त्याच्या वेदपठणाने स्त्रियांचा गर्भ राहील असा प्रभाव त्या धुणीत निर्माण झाला होता. तृणबिंदूने पुलस्तीला विनंती केली, ऋषीवर्य, धर्माचरणासाठी घरात स्त्रीची नितांत गरज. सर्व धर्म कार्यात पत्नी आवश्यक असते. माझ्या कन्येशी तू विवाह कर. तृणबिंदूने पुलस्तींना विनंती केली, ऋषीवर्य, धर्माचरणासाठी घरात स्त्रीची नितांत गरज हे नक्की. सर्व धर्म कार्यात पत्नी आवश्यक. माझ्या कन्येशी तू विवाह कर. गृहस्थ धर्माचे पालन कर अशी माझी विनंती. पुलस्तीने त्या थोर स्त्रीच्या विनंतीला मान देऊन विवाह केला. पुढे योग्य समयी त्यांची पत्नी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. पुलस्ती पुत्र म्हणून त्याचे नाव पिलस्य असे रूढ झाले. वेद ऋषींनी त्याचा संभव झाला म्हणून विस्रव असे दुसरे नाव रूढ केले. एकनाथ महाराज म्हणता, अगस्ती ऋषींनी रामाला इंद्रजित रावण यांचा पूर्व इतिहास सांगितला. ही कथा सांगितली ती वाल्मिकी रचित मूळ रामायणात आहे. तिचा आधार ह्या कथेला आहे. पुलस्त्य आख्यान व पुलस्त्यांचा जन्म आपण बघितला. उत्तरकांड. पुलस्त्यांचा पुत्र सुशील होता, व्रती होता, माता पित्याची सेवा करणार होता, समत्व बुद्धीचा होता, योगाभ्यासी होता. भरद्वाज ऋषींनी आपली कन्या त्याला दिली. पुलस्त्यांचा गृहस्थ्रम चालू राहिला. त्या दाम्पत्याला यथाकाळी एक सुलक्षणी पुत्र झाला. त्याचे नाव वैश्रवण असे ठेवले. त्या वैश्रवणाने फार दीर्घ तप केले. त्याच्या तपाने संतुष्ट होऊन इंद्र, अनेक देवगण, स्वतः ब्रह्मदेव प्रसन्न झाला. ब्रह्मदेवाने त्याला वर देऊ केला. वैश्रवणाने लोकपालत्व मागितले. यम, इंद्र, वरुण हे 3 लोकपाल होते. वैश्रवण 4था लोकपाल झाला. त्याचे नाव कुबेर. ब्रह्मदेवाने त्याला दिक्पाल केले. उपयोग करण्यासाठी त्याला फारच सुंदर दिव्य असे पुष्पक विमान दिले. वैश्रवणाने स्वतःसाठी स्वतंत्र निवासस्थान मागितले. तो म्हणाला, दुसऱ्या कोणाचेही निवासस्थान काढून ते मला कृपया देऊ नये. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला मयासुराने निर्माण केलेले स्वतंत्र द्वीप, बेट, श्रीलंका हे दिले. तेथे त्रिकुट पर्वताचे रक्षण करण्यास सांगितले. समुद्रवेष्टीत लंकेत जे राक्षस राहत होते ते विष्णूच्या भयाने लंकापुरी सोडून पाताळात गेले होते. त्या नगराच्या रक्षणासाठी कोणीच नव्हता. पुष्पक विमान सारे वैभव यांच्यासह कुबेर लंकेत राहू लागला. तेथून तो आपल्या माता पित्यांना भेटण्यासाठी नित्य मेरू पर्वतावर आपल्या स्वतःच्या विमानाने जात असे. एकनाथ महाराज म्हणता, ही कथा वाल्मिकी रामायणाच्या आधारे लिहिलेली आहे. तीच तुमच्यापर्यंत अभिवाचनात्मक पोहोचवण्याचा प्रयत्न. वैश्रवण आख्यान नावाचा भाग आपण बघितला. आता पुढचा भाग. रामाने विचारले, ऋषीवर्य, लंकेत जे राक्षस सध्या राहत होते ते कपटाचरणी मांसभक्षक होते. पुलस्तींच्या वंशात ते राक्षस पुढे जन्माला आले याचे मला आश्चर्यच वाटते. तुम्ही ज्या राक्षसांना मारण्यासाठी समुद्रप्राशन केला ते राक्षस कोण? त्यांचे पूर्वज कोण? त्यांना वरदान कोणत्या तपामुळे मिळते? विष्णू त्यांचा वध का करतो? पूर्वीचे राक्षस कुंभकर्ण, इंद्रजित, रावण यांच्यापेक्षा जास्त बलिष्ठ होते काय? अगस्तींना रामाच्या प्रश्नाने कौतुक वाटले. भगवंताचा अवतार राम मानवाच्या मर्यादेप्रमाणे अज्ञान प्रकट करीत होता, प्रश्न विचारित होता. अगस्ती म्हणाले, रामा, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा अनेक प्राणी, माणसे, देवदेवता यांची निर्मिती केली. ती तो सतत करीतच असतो. त्याने भूतांना म्हटले, तुम्ही सृष्टीचे रक्षण करा, जे आम्ही रक्षण करू असे म्हटले. त्यांना ब्रह्मदेवाने रक्षोगण असे नाव दिले. जे कोणी इतर कोणी त्यांना ब्रह्मदेवाने सांगितले, यजन करा, यज्ञ करा, ते म्हणाले, वयम यक्षमाः. त्यावरून ब्रह्मदेवाने त्यांना यक्ष असे नाव दिले. अशा प्रकारे यक्ष राक्षसाची नावे निर्माण झाली. राक्षो गणामध्ये हेती, प्रहेती नावाचे 2 राक्षस फार पूर्वी होते. मधु, कैटप यांचा जन्म त्याच कुळात झाला. प्रहेती राक्षसाने संसार न करता परमेश्वराच्या भक्तीतच मन घातले. हेती राक्षसाला संसार करावाची इच्छा होती. त्याने ऋषींना, मुनींना कोणीतरी त्याला पत्नी म्हणून आपली कन्या द्यावी अशी विनंती केली. काळाची भगिनी भया नामक राक्षसी होती. तिने हेती याला आपली कन्या दिली. हेती गृहस्थाश्रमाचे आचरण करू लागला. त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला. त्याचे नाव विद्युत केश ठेवले. तो फारच तेजस्वी भव्य होता.
अग्नीसारखा उग्र होता. हेतीने तो पुत्र मोठा झाल्यावर संध्या नामक राक्षसीकडे जाऊन त्यांच्यासाठी तिला कन्येला मागणी घातली. संध्येची कन्या विदुकेश यांचा विवाह झाला. त्यांच्या ठायी एक पुत्र झाला. पण तो बालक संध्यापुत्रीने पर्वताच्या एका शिखरावर टाकला. तो बालक पर्वतावर पडलेला होता. एकटाच माता पिता कोणी आसपास नव्हते. शिवपार्वती नंदीवर आरूढ होऊन जात असता त्यांना हा बालक दिसला. पर्वताने वात्सल्याने त्याला आपल्या मांडीवर घेतले. त्या दोघांना अनाथ मुलगा आवडला. त्यांनी त्याचे संगोपन केले. त्याचे सुकेश असे नाव ठेवले. तो मोठा झाल्यावर शंकराने प्रेमापोटी त्याला अमर केले. त्याच्यासाठी शंकराने एक फिरत राहणारी गंधर्व नरगी निर्माण केली. तो सुकेश सुंदर शंकर पार्वतीच्या सेवेत तत्पर असे. तो सर्वत्र मुक्तपणे संचार करी. पार्वतीने त्याला असा वर दिला, तुझ्यासारख्याच प्रजा तुझ्या ठायी उत्पन्न होतील. तो बालक मोठा झाल्यावर शिवभक्त म्हणून फार प्रसिद्ध झाला. सुकेश जन्मकथन आपण बघितले. आता उत्तराकांडात अगस्ती पुढे सांगू लागले. शंकराने पालन केलेला सुकेश राक्षस मोठा धार्मिक होता. ग्रामणी नावाचा गंधर्व मोठा उदार मनाचा होता. तपस्वी होता. सुकेशाला या गंधर्वाने आपली सुंदर कन्या दिली. तिचे नाव देववती होते. लग्नानंतर काही वर्षांनी तिला एकाच वेळी 3 पुत्र झाले. सुमाली, मान्यवंत आणि माली अशी त्यांची नावं. आईवडिलांच्या आज्ञेत राहणारे ते तिघे मुलगे सुद्धा भक्तिमार्गी तपस्वी होते. मेरू पर्वतावर त्यांनी पित्याच्या अनुज्ञेने दीर्घकाळ तप केले. ब्रह्मदेव प्रसन्न झाला. वर मागा असे म्हणाला. त्यांनी असा वर मागितला, आम्ही तिघांनी एकत्र राहावे. अपार संपत्तीचा भोग आम्हाला घेता यावा. आमचे वैरी भिकारी व्हावे. आम्हाला अत्यंत दीर्घायुष्य असावे. ब्रह्मदेवाने त्याप्रमाणे त्यांना वर दिला. तो सत्यलोकी गेला. मग त्या तिघांनी विश्वकर्मा यांच्याकडे जाऊन स्वतःसाठी अतिशय उत्तम असे स्थान मंदिर रचनास सांगितले. विश्वकर्म्याने त्यांच्यासाठी योग्य स्थान शोधले म्हणून पृथ्वीवर सर्वत्र संचार केला. कोणत्या तरी पर्वताच्या आश्रयाने आमचे स्थान असावे असे त्यांनी त्याला सांगितले. पर्वताच्या आश्रयाने आमचे स्थान असावे असे सांगितलेच. त्याला एका ठिकाणी एका बेटावर 2 उंच पर्वत जवळजवळ आहे असे दिसले. तोच त्रिकूट पर्वत होय. कोणता? त्रिकूट. ते स्थान पसंत करून विश्वकर्म्याने एक मोठी नगरी तेथे निर्माण केली. तीच श्रीलंका. तेथे सर्व वैभवे सौंदर्य एकवटले. ते तिघे त्या ठिकाणी राहू लागले. नर्मदा नावाच्या गंधर्व स्त्रीने आपल्या 3 कन्या त्या तिघांना दिल्या. त्यांना जावई करून घेतले. माल्यवंताची स्त्री सुकृती होती. त्या दाम्पत्याला 6 पुत्र झाले. त्यांची नावे अशी: व्रजमुष्टी, विरूपाक्ष, दुर्मुख, सुप्तग्न, यज्ञकोप, मधुमंत. 7वी कन्या झाली. तिचे नाव अनला. सुमाली यांची पत्नी कुसुमावती. त्या दोघांना 13 पुत्र झाले. 3 मुली झाल्या: प्रहस्त, कंपन, विकट, कंकपत्र, धूम्राक्ष, कालिकामुख, सुपार्श्व, महामती, घस, प्रहास, भासकर्ण, पुण्योतकट, बलाहक. 3 कन्या कैकसी, कुंभिनसी, सुचिस्मिता. माली यांची पत्नी वसुमती यांना 4 पुत्र: अनल, अनिल, हंस, संपाती. 4ही राक्षसपुत्र विभीषणाचे मंत्री. या 4घांना अनेक पुत्र झाले. असो सर्व राक्षस एवढे बलिष्ठ होते की त्रैलोक्यातील सर्व लोक, दैव, मुनी, ऋषी यांचा भीत असत. यांना स्वतःच्या इच्छेने पृथ्वीवर सर्वत्र हिंडत असत. लोकांना ठार करत असत. सुमाली, माल्यवंत, माली यांचा जन्म आपण बघितला. आता उत्तराखंडात राक्षसांच्या त्रासाने हवालदिल होऊन ऋषी, मुनी, सामान्य प्रजाजन, देवगणही कैलासावर श्रीशंकरा